तर आज मी बनवलाय संकष्टी चतुर्थी निमित्त शिरा। तर कसा बनवलाय चला बघूया। वेलकम टू द पूजाज किचन। पूजाज किचन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आणि आज मी बनवते शिरा माझ्या टाईपचा, मीन्स मी जसा बनवते, भाव्याला जसा आवडतो तसा। तर बघूया त्यासाठी काय काय सामान लागते ते। तर इथे घेतलंय मी साजूक तूप, साखर, ऑब्वियसली शिरा बनवायचा त्यासाठी लागणारा रवा, मनुका, काजू, बदाम, जायफळ आणि एक बनाना जे मी कापून घेतले थोडंसं एकदम बारीक, आणि इथे आहे वेलची पूड। तर हे एवढं काही सामान लागणार आहे। त्याचबरोबर इथे मी दूध गरम करायला ठेवलंय, तसंच मी इथे कढई सुद्धा गरम करायला ठेवली आहे। तर आता आपण स्टार्ट करूया। तर पहिले तर आपण टाकूया साजूक तूप। त्यानंतर आपण टाकणार आहे रवा। तर रवा आता पटकन आपण त्याच्यामध्ये भाजून घेऊया। रवा भाजायला साधारणपणे 10 मिनिटं तरी लागतात, कारण का थोडासा लालसर एकदम लाल नाही व्हायला द्यायचं, नॉर्मल थोडासा। ऍक्च्युली ही मी रेसिपी शिरा भाव्या लहान असताना मी खूपदा बनवायची, कारण का भाव्याला थोडंसं जरी खाल्लं तरी त्याने रव्यानं आपलं पोट भरतं। जे म्हटलं तर डेली बनवायची मी हे रव्याची पेज म्हणा, रव्याचा शिरा म्हणा, कधी रवा आणि जसं आज मी बनवते बनाना टाकून, कारण का बनाना टाकून तिला खूप आवडायचं, तर मी आज ते बनवते। एकंदरीत सांगायला गेलं तर लहान मुलांना शिरा पचायला पण चांगला आणि त्यांचं पोट पण पटकन भरतं। रवा भाजताना सारखा हलवावा लागतो, जर नाही हलवला तर तो खालून करपून जातो। रवा आता पूर्णपणे भाजलेला, जेवढ्या पद्धतीने आणि जेवढा आपल्याला लालसर पाहिजे तेवढा आपला भाजून झालाय। त्याचबरोबर आता ह्याच्यामध्ये मी काजू आणि बदाम हे पण टाकणार आहे की थोडेसे ते भाजून होतील। तर रवा आपला भाजून झालाय, तर त्याच्यामध्ये गरम दूध केलेलं जे की आता त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला। त्याचबरोबर आपली ही साखर सुद्धा त्यामध्ये टाकायची। आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण दूध टाकायचंय। मोस्ट ऑफ द मी दूध जास्त टाकते, कारण का मी पाण्याचा उपयोग जरा सुद्धा करत नाही शिऱ्यामध्ये, दुधातच बनवते। तर आता आपण ह्याच्यातच आपला बनाना टाकायचंय। आपण हे थोडंसं स्मॅश करून पण घेऊ शकतो, पण मला थोडंफार ते दाताखाली आलेलं आवडतं म्हणून मी थोडंसं टाकते। आणि एकदा शिऱ्यामध्ये टाकलं का ते थोडंसं विरघळून ते आपोआप बारीक होऊन जातं, म्हणून मी त्याच ह्याच्यामध्ये टाकते। फक्त बारीक फोडी करून घेते, नाहीतर तुम्ही पाहिजे तर तुम्ही स्मॅश करून सुद्धा घेऊ शकता। हे मी जे रव्याचं प्रमाण आहे ते मी ह्या वाटीनुसार घेतलं होतं। ही एक वाटी, पूर्ण फुल नाही, थोडंसं कमी, तेवढ्या प्रमाणामध्ये मी रवा घेतला होता आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये मी साखर घेतली होती। ही मीडियम आकाराची वाटी आणि ही छोटी वाटी, या छोट्या आकाराच्या ह्याच्यामध्ये घी घेतलं होतं। तर हे प्रमाण होतं, ह्या प्रमाणामध्येच मी शिरा बनवला होता। आणि जेव्हा पण मी नेहमी शिरा बनवते तेव्हाही मी वाटीच्या अंदाजाप्रमाणे रवा आणि साखरचा अंदाज घेऊन बनवते। आता यामध्ये आपण थोडीशी वेलची पूड टाकणार आहे। त्यानंतर मनुका, जायफळ मी किसून टाकणार आहे, कारण का त्याचा थोडासा फ्लेवर किसून आलेला मला आवडतो। काही लोक फोडून पण टाकतात। तर मी फक्त 2 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहे। त्याआधी मला असं वाटतं की दूध कमी पडलंय, सो मी दूध थोडंफार टाकते। तर 2 मिनिटं शिरा होते तोपर्यंत आपण बाकीचं किचन आवरून घेऊया। तर आपले 2 मिनिटं झालेत।
तर अशा प्रकारे आपला शिरा बनवून झालाय. शिरा बनवलेला आपण बघूया कसा झालाय. आज टेस्ट मीच करणार आहे. अप्रतिम अप्रतिम मस्त गोड झालाय. केळ्याचा पण मस्त असा स्वाद लागतोय आणि जे ड्रायफ्रुट्स टाकलेत बदाम आणि काजू ते पण मस्त तोंडात येत आहेत. छान झालंय. तर आपण एन्जॉय करूया शिरा. भेटूया नवीन रेसिपी सोबत.